हल्ल्यासाठी ट्रॉली भरून दगडांचा वापर विधानसभेमध्ये निवेदन देत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती। काही लोकांनी आधीच दगड शस्त्र हे आणून ठेवले होते। ठराविक घरं आणि आस्थापनांना लक्ष्य करण्यात आलं। फडणवीसांची माहिती। पोलिसांवरती दगडफेक करणं हे दुर्दैव घटनापूर्व नियोजित होती असंही दिसतंय। नागपूर घटनेवरती उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। समाजकंटकांना शोधून कडक कारवाई करणार शिंदेंची ग्वाही। नागपूरमध्ये काल झालेल्या राड्याच्या नंतर पोलिसांनी 80 दंगलखोरांना ताब्यात घेतले। जवळपास 1800 सोशल मीडिया अकाउंट्सचा सुद्धा पोलिसांकडून तपास सुरू आहे। नागपूरच्या जखमी डीसीपींना मुख्यमंत्री फडणवीसांचा फोन। डीसीपी निकेतन कदम यांची फडणवीसांकडून विचारपूस। लवकर बरं होण्यासाठी दिल्या शुभेच्छा। नागपूरच्या हंसापुरी भागामध्ये झालेल्या जाळपोळीमध्ये खोब्रागडे कुटुंबियांच्या 3 दुचाकी जळून खाक। ठराविक समुदायांच्या घरांना ठरवून लक्ष्य केल्याचा खोब्रागडे कुटुंबियांचा आरोप। नागपूरमध्ये सध्या तणावपूर्ण अशी शांतता। काल नागपूरच्या शिवाजी चौकामध्ये 2 गटांमध्ये राडा। औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून 2 गटांमध्ये तणाव। महाल परिसरामध्ये दगडफेक करून तोडफोड। नागपूरमधल्या अनेक भागामध्ये जमावबंदी। कोतवाली, गणेशपेठ, पाचपावली, शांतीनगर, नंदनवन, इमामवाडा या सगळ्या भागामध्ये कर्फ्यू लागू। कालच्या घटनेच्या नंतर सध्या नागपूरमध्ये तणावपूर्ण शांतता। नागपूरमधील महाल परिसरामध्ये काल रात्री झालेल्या हिंसाचारामध्ये हल्लेखोरांकडून वाहनांची जाळपोळ। चिटणीस पार्क परिसरामध्ये बांधकामासाठी आणलेला जेसीबी सुद्धा आंदोलकांनी जाळला। नागपूरच्या चिटणीस पार्क परिसरामध्ये उभ्या असलेल्या एनसीसी कंपनीच्या 2 क्रेन आणि जेसीबी या दंगलखोरांनी जाळले। त्यामुळे विकास कामावरती सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे। नागपूरमधल्या राड्यामध्ये सर्वसामान्यांचं मोठं नुकसान। दंगेखोरांकडून श्वेता दहिकर यांच्या घरावरती दगडफेक। गाडीचं सुद्धा मोठं नुकसान। आर्थिक नुकसान कोण भरून देईल, दहिकर यांचा सवाल। नागपूरमध्ये वाद उसळल्याच्या नंतर अनेक घरांची सुद्धा दंगलखोरांकडून तोडफोड। घरांसोबतच अनेक गाड्यांची सुद्धा जाळपोळ। नागपूरमध्ये हिंसाचार घडलेल्या भागांमध्ये महसूल विभागाच्या 5 पथकांकडून पंचनामा। नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भातला निर्णय शासन घेईल, अधिकाऱ्यांची माहिती। चिथावणीखोर वक्तव्यांवरून मुख्यमंत्री फडणवीसांची मंत्री नितेश राणेंना तंबी। पुढील काही दिवस शांत रहा, फडणवीसांचे आदेश, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्र्यांच्या लाडक्यांच्या यादीमध्ये असल्यामुळे फडणवीसांनी तंबी दिली नाही। तंबीच्या प्रश्नावरती नितेश राणे यांचं स्पष्टीकरण। नागपूर हिंसाचाराच्या वेळेला गृह खातं झोपा काढत होतं का, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। मुख्यमंत्री नागपूरचे, मग एवढी वर्ष काय केलं, ठाकरेंची बोचरी टीका। एक अकार्यक्षम उपमुख्यमंत्री उगाच पेटवापेटवी करत होते। आदित्य ठाकरे यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला। सरकारला महाराष्ट्राचा मणिपूर करायचा आहे। नागपूर हिंसाचारावरून आदित्य ठाकरे यांचा आरोप। नागपूर हिंसाचाराच्या वेळेला शहरामधील गुप्तचर यंत्रणा काय करत होती, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल। नितीन गडकरी यांनी स्वतःच्याच मंत्र्यांना लाथ मारावी, पटोले यांचा हल्लाबोल। इतकी मोठी घटना घडेपर्यंत राज्याचं गृह मंत्रालय, गुप्तचर यंत्रणा ही झोपली होती का, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा सवाल। नागपूरमधील हिंसाचार हे महाराष्ट्र सरकारचं अपयश आहे। राड्याला पूर्णपणे सरकार आणि मुख्यमंत्री जबाबदार। एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांची टीका। नागपूरमध्ये हिंसा पसरवणाऱ्यांवरती लवकरात लवकर कारवाई व्हावी, हे सगळं पूर्वनियोजित होतं। पत्रकार परिषदेमध्ये विश्व हिंदू परिषदेचा आरोप। कोणत्याही धर्माच्या कपड्यावरती आग लावली नसल्याचं केलं स्पष्ट। नागपूरमध्ये 2 गटांमध्ये झालेल्या राड्याचा आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेने निषेध केलाय। दोषींवरती कडक कारवाई करा। गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचं मुख्यमंत्र्यांना निवेदन। कालचा राडा हा बाहेरून आलेल्या लोकांनी केला। स्थानिक व्यापारी साजिद यांचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।